नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी 5वी स्कॉलरशिप या विषयाची मराठी विषयाची भाषा विषयाची तासिका पाहत आहोत। जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी यश परगे या चॅनल सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे यश परगे या चॅनलवरील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। यश परगे या चॅनलवर 5वी स्कॉलरशिपच्या सर्व विषयाच्या मराठी, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी सर्व विषयाच्या तासिका यश परगे या चॅनलवर आहेत। तरी तुम्ही या चॅनलचा अवश्य लाभ घ्या। 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी तसे 8वी NMMS स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा यश परगे या चॅनलवर तासिका आहेत। ज्यांना ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे त्यांनी 7588546308 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि ग्रुपमध्ये ॲड होऊन दररोज लाईव्ह तासिकाचा लाभ घ्या। या ठिकाणी आपण मराठी विषयाची भाषा विषयाची तासिका पाहत आहोत। शब्दसमूहाबद्दल एक शब्द। तर पहा, या ठिकाणी शब्दसमूहाबद्दल एक शब्द कशा प्रकारे असतात ते आपण या ठिकाणी पाहूयात। तर पहा, शब्द समूह आणि एक शब्द त्याला कसा असतो पहा। शब्दसमूहाबद्दल एक शब्द अनेक बाबीवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा अष्टावधानी। अष्टावधानी। तर पहा पुढचा शब्द पहा, अरण्याचा राजा वनराज। अरण्याची शोभा वनश्री। अनेक शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपण पाहत आहोत। अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट अनपेक्षित। अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी। आपल्या लहरीप्रमाणे वागणारा स्वच्छंदी। आग विझवणारे यंत्र अग्निशामक यंत्र। इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन वतन। ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक आणि ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक। उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह धबधबा। ऐकायला व बोलायला न येणारा मूकबधीर। शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपण पाहत आहोत। भाषण ऐकणारे श्रोते। अंग राखून काम करणारा अंगचोर। कथा सांगणारा कथीकरी। कथा गोष्ट लिहिणारा कथाकार कथालेखक। अंग राखून काम करणारा अंगचोर आणि कथा सांगणारा कथेखरी। कथा गोष्ट लिहिणारा कथाकार कथालेखक। कल्पना नसताना आलेले संकट घाला। कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य। कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य परांडमुख। कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा कर्तव्य दक्ष। कसलीच इच्छा नसलेला निरीच्छ। कसलीच इच्छा नसलेला त्याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे निरीच्छ। कष्ट करून जगणारा श्रमावर जगणारा श्रमजीवी कष्टकरी। कविता करणारा रचणारा कवी। गाणे गाणारा गायक। कविता रचणारी कवयित्री। कमी आयुष्य असलेला अल्पायू किंवा अल्पायुषी। कमी आयुष्य असणारा अल्पायू अल्पायुषी। तर पहा पुढं, कमी वेळ टिकणारा अल्पजीवी क्षणभंगूर। कादंबऱ्या लिहिणारी कादंबरीकार। किल्ल्याच्या सभोवतालची भिंत तट। कुस्ती खेळण्याची जागा हौद आखाडा। केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ। केलेले उपकार विसरणारा कृतघ्न। पहा, या ठिकाणी कृतज्ञ आणि कृतज्ञ मध्ये तुम्हाला लक्षात राहत नाही। केलेले उपकार जाणणारा काय असतो? कृतज्ञ असतो आणि केलेले उपकार विसरणारा जो असतो कृतघ्न असतो। कृतघ्न हे लक्षात ठेवा। कैदी ठेवण्याची जागा कारागृह बंदीशाळा तुरुंग। परत खूप दानधर्म करणारा दानशूर।
खूप आयुष्य असलेला, दीर्घायू, दीर्घायुषी, खूप मोठा विस्तार असलेले, ऐसपैस विस्तीर्ण, खूप पाऊस पडणे, अतिवृष्टी. पहा, गायीसाठी काढून ठेवलेला घास, गो ग्रास. गोलाकार फिरणारा सुसाट्याचा वारा, वावटळ. घरदार नष्ट झाले आहे असा, निर्वासित. घोडे बांधण्याची जागा, पागा किंवा तबेला. चरित्र लिहिणारा, चरित्रकार. चार रस्ते एकत्र येतात, ती जागा कोणती? चौक, चव्हाटा. चार रस्ते ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी आपण त्याला चौक, चव्हाटा, नाका असं पण म्हणतो. अनेकामधून निवडलेले, निवडक. चांदण्या रात्रीचा पंधरवाडा. शुद्ध पक्ष का शुक्ल पक्ष, शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष. चित्रे काढणारा, चित्रकार. जमिनीखालील गुप्त मार्ग, भुयार. पहा, जमिनीवर राहणारे प्राणी, भूचर. जमिनीवर राहणारे जे प्राणी आहेत भूचर म्हणतात त्याला. जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी, उभयचर. हे लक्षात ठेवा बरं का, कन्फ्यूज होतं तुम्हाला. जमिनीचे दान, भूदान. जादूचे खेळ करून दाखवणारा, जादूगार. आणि ज्याला आई वडील नाहीत असा, पोरखा, अनाथ. ज्याला आई वडील नाहीत असा, पोरखा, अनाथ. ज्याच्या हातात चक्र आहे असा, चक्रपाणी, चक्रधर. ज्याला मरण नाही असा, अमर. ज्याला कोणी शत्रू नाही असा, अजात शत्रू. ज्याला लाज नाही असा, निर्लज्ज. ज्याचा तळ लागत नाही असा, अथांग. ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे, नियतकालिक. ढगांनी भरलेले, ढगाळलेले, अप्राच्छादित. तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण, तिठा. थोड्यावर संतुष्ट असणारा, अल्पसंतुष्ट. दगडावर दगडाच्या मूर्ती घडवणारा, शिल्पकार. दगडावर कोरलेले लेख, शिलालेख. दररोज प्रसिद्ध होणारे, दैनिक. हे शेवटपर्यंत तुम्ही पहा, म्हणजे तुमचं रिव्हिजन होईल. एकदा तुम्ही माझ्या पुस्तकात आहे तसं म्हणून तुम्ही न थांबता रिव्हिजन होणार आहे तुमचं. त्यासाठी 10 मिनिटामध्ये तुम्हाला ह्या शब्दाचं रिव्हिजन होणार आहे. त्यासाठी अवश्य शेवटपर्यंत सुरुवातीपासून व्हिडिओ पाहत चला, ताशिका करत चला. दररोज प्रसिद्ध होणारे, दैनिक. दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे, साप्ताहिक. हे महत्त्वाचा भाग आहे बघा. आणि आठवड्याने प्रसिद्ध होणारे काय? साप्ताहिक. दर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे, पाक्षिक. पंधरवाडा किती दिवसाचा असतो, आठवडा किती दिवसाचा असतो हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. 7 दिवसाचा एक आठवडा असतो, 15 दिवसाचा पंधरवाडा, 30 दिवसाचा महिना. माह म्हणजेच महिना. दर महिन्याचे प्रसिद्ध होणारे, मासिक. दर 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे, त्रैमासिक. आणि दर 6 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे, षण्मासिक. दर वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे काय असतं, वार्षिक. दररोजचा ठरलेला कार्यक्रम, दिनक्रम. दारावरील पहारेकरी, द्वारपाल, द्वारवान. दुष्काळात सापडलेले लोक, दुष्काळग्रस्त. दुसऱ्यावर अवलंबून असलेला, परावलंबी. कोणावरही अवलंबून नसलेला, स्वावलंबी. 2 नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण, संगम. 2 नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण काय असते, संगम. ज्या नद्या 2 एकत्र येतात त्या ठिकाणी संगम, त्याला शब्द आहे संगम. देशाची सेवा करणारा, देशसेवक, देशभक्त.
अशा प्रकारे. चला पुढील शब्द पाहूया आणखी. देवापुढे सतत तेवणारा दिवा म्हणजेच नंदादीप. दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी. धान्य साठवण्याची जागा कोठार. नदीची सुरुवात होते ती जागा उगम. नदीतील खोलगट भागातील खोल पाणी म्हणजेच डोह. नाटक लिहिणारा नाटककार. नाटक लिहिणारा जो आहे नाटककार असतो. होडी चालवणारा नावाडी, नाखवा किंवा नाविक. नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा नट, अभिनेता. नेहमी घरात बसून राहणारा घरकोंबडा. पहाटेपूर्वीची वेळ उषाकाल. पाऊस मुळीच न पडणे, अवर्षण, अनावृष्टी. पायापासून डोक्यापर्यंत. आपाद मस्तक. पायात जोडे न घातलेला अनवाणी. पाहण्यासाठी आलेले लोक प्रेक्षक. पायी जाणारा पादचारी. पायाखालून चालणारी बोटे पाणबुडी. पाण्याखालून चालणारी जी बोट असते त्याला पाणबुडी म्हणतात. आणि पाण्यात राहणारे प्राणी जलचर. पाण्यात राहणारे प्राणी जलचर. पुरामुळे ज्याचे नुकसान झाले असे लोक पूरग्रस्त. पूर्वी कधी घडले नाही असे अभूतपूर्व. प्रेरणा देणारा प्रेरक. फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण सदावर्त अन्नछत्र. विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण पानपोई. बस गाड्या थांबण्याची जागा बस स्थानक. बातमी आणून देणारा किंवा देणारी वार्ताहर. बातमी सांगणारी व्रतनिवेदक किंवा व्रतवेदिका. भाषण करणारा वक्ता. मनचित्त आकर्षित करणारा मनोहर किंवा चित्ताकर्षक. मनोवेदक, चित्तवेधक अशा प्रकारे. मालाचा साठा करून ठेवण्याची जागा गोदाम, कोठार, वखार. माकडाचा खेळ दाखवणारा मदारी आणि मासे करणारा कोळी. मूर्ती बनवणारा मूर्तिकार. रामाची मूर्ती बनवणारा तो कोण? मूर्तिकार. मूर्तीची पूजा करणारा मूर्तिपूजक. मूर्तीची तोडफोड करणारा मूर्तिभंजक. मोजता येणार नाही असे अगणित, असंख्य. श्रेष्ठ ऋषी. श्रेष्ठ महान ऋषी, महर्षी. मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युंजय. योजना आखणारा योजक. रणांगणावर आलेले मरण वीर मरण. रक्षण करणारा रक्षक. रात्रीचा पहारेकरी जागल्या. राज्यातील लोक प्रजाजन, रयत, प्रजा. पुढील प्रश्न पहा. रोग्याची शुश्रूषा करणारी परिचारिका. लग्नासाठी जमलेले लोक वराडी. लढण्याची विद्या, युद्धकला. लाखो रुपयाचा धनी लक्षाधीश. लिहिता वाचता येणारा साक्षर आणि लिहिता वाचता न येणारा निरक्षर. लोकांचा आवडता लोकप्रिय. लोकांनी मान्यता दिलेला लोकमान्य. लोकांचे नेतृत्व करणारा लोकनायक. वनात राहणारे प्राणी वनचर. डोंगर कपारीत राहणारे लोक गिरिजन. वाडवडिलांकडून मिळालेली वडिलोपार्जित
विमान चालवणारा वैमानिक, व्याख्यान देणारा व्याख्याता, शत्रूकडील बातमी काढणारा हेर, गुप्तहेर म्हणतो आपण त्याला अशा प्रकारे. शत्रूला सामील झालेला फितूर, शिकारीसाठी उंच बांधलेला माळा, मचाण, शेती करणारा शेतकरी, शोध लावणारा संशोधक, सतत काम करणारा दीर्घोद्योगी, सतत निंदा नालस्ती करणारा निंदक. समाजाची सेवा करणारा समाजसेवक, सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय कामधेनू, सर्व इच्छा पुरणारा वृक्ष कल्पवृक्ष, संकट दूर करणारा विघ्नहर्ता, स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करणारा सांगकाम्या, सिनेमाचा कथा लिहिणारा पटकथा लेखक, सुखाच्या मागे लागणारा सुखलोलूप, स्वर्गातील इंद्राची बाग नंदनवन, स्वतः संपादन केलेली स्वार्जित स्वसंपादित, स्वार्जित स्वसंपादित, स्वतः श्रम न करता खाणारा ऐत खाऊ, स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा स्वार्थी, स्वतःबद्दल अभिमान असलेला स्वाभिमानी, स्वतःबद्दल अभिमान नसलेला स्वाभिमान शून्य, दुसऱ्याला काही सहजगत्या देणारा उदार दिलदार, स्वदेशाचा अभिमान असणारा स्वदेशाभिमानी, स्तुती गाणारा भाट, हातीला काबूत ठेवणारा राखणारा माहूत, हरिणासारखे डोळे असणारी मृगाक्षी, हरिणाक्षी, मृगनयना, कुरंगनयना. या ठिकाणी हे चारही नावं लक्षात ठेवा बरं. एक शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा हरिणाचा, हरिणासारखे डोळे असणारी, मृगाक्षी, हरिणाक्षी, मृगनयना, कुरंगनयना अशा प्रकारे. हिंडून करायचा पहारा, गस्त, हिमालयातून कन्याकुमारीपर्यंत, आसे तू हिमाचल, आसे तू हिमाचल. या ठिकाणी आपण अलंकारिक शब्द पाहिलेला आहे, शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. यावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न पहा या ठिकाणी कसे विचारले जातात. हे शब्द तुम्हाला पाठ असणं खूप आवश्यक आहे. तरी तुम्ही रिव्हिजन म्हणून सुरुवातीपासून याची तासिका करत चला. पहा यावरील प्रश्न आपण पाहूयात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. या ठिकाणी आपण 5वी स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी भाषा विषयाची तासिका पाहत आहोत. यश परगे या चॅनलवर 5वी स्कॉलरशिप, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी या सर्व विषयाच्या तासिका, स्कॉलरशिपच्या तासिका आहेत. तर यश परगे या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे यश परगे या चॅनलवरील जे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. यश परगे या चॅनलवर धनराज परगे सरांनी शिकवलेले गणित विषयाच्या तासिका आहेत. परत बुद्धिमत्तेच्या सुद्धा तासिका यश परगे या चॅनलवर धनराज परगे सरांनी शिकवलेले तासिका आहेत. तर तुम्ही यश परगे या चॅनलला अवश्य भेट द्या. या ठिकाणी आपण मराठी विषयाची तासिका पाहत आहोत. शब्दसमूहाबद्दल एक शब्द यावर आधारित सराव प्रश्न या ठिकाणी आपण पाहूयात. तर पहा, पुढील प्रत्येक शब्दसमूहाबद्दल योग्य असणाऱ्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न पहा, पुढील प्रत्येक शब्दसमूहाबद्दल योग्य असणाऱ्या शब्दाचा पर्याय या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. तर पहा प्रश्न पहा, शत्रूकडील बातम्या असणारा. शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द कोणता मग? शत्रूकडील बातम्या आणणारा, वार्ताहर, बातमीदार, हेर की निवेदक. मग शत्रूकडून बातम्या आणणारा बातमीदार असतो का? बातमीदार नाही. मग शत्रूकडून बातम्या आणणारा काय असतो?
निवेदक, बातमीदार, वार्ताहर काय असतो तर नाही, हे तिन्ही पर्याय येणार नाही. तर पर्याय क्रमांक 3 जे आहे हेर, गुप्तहेर आपण ज्याला म्हणतो, गुप्तहेर पण म्हणतात त्याला. शत्रूकडील बातम्या आणणारा आणि हळूच त्याला जाऊन सांगणारा जो असतो तो हेर असतो. पर्याय क्रमांक 3 असे प्रश्न माहीत असणं तुम्हाला आवश्यक आहे बरं का. पुढचा प्रश्न पहा. शिकारीसाठी उंच बांधलेला माळा या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. शिकारीसाठी उंच बांधलेला माळा, मचाण, माची, महाडी की बुरुज. काय येईल मग याचं उत्तर? ज्यांना ज्यांना येईल याचं उत्तर त्यांनी चॅटमध्ये टाकायचं आहे. चला, पर्याय क्रमांक 1 बऱ्याच जणांचं आलेलं आहे, त्यांचं खूप खूप अभिनंदन. मचाण. मचाण हे काय आहे? शिकारीसाठी उंच बांधलेला माळा. योग्य शब्द आहे मचाण. पर्याय क्रमांक 1. पुढचं पहा. 3 रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण आपण आत्ताच पाहिलेला आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता आहे? मग या ठिकाणी 3 रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण. चौक, त्रिकोण, तिठा की त्रिवेणी. शब्दसमूहाबद्दल एक शब्द जे आहेत ते तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. तरी तुम्ही त्याचं रिव्हिजन रोज करत चला, तुम्हाला ते पाठच होऊन जातील. तर 3 रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण चौक नाही, तर 4 रस्ते एकत्र मिळतात ते चौक असतं. परत तिठा, त्रिवेणी पण नाही बरं का, त्रिवेणी त्रिकोण असं नाही, तर तिठा त्याला काय म्हणतात? तिठा. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. 5वी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील सर्व घटक वाईज तासिका आपण घेत आहोत. तर अवश्य यश परगे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. अवश्य यश परगे या चॅनलच्या तासिका करत चला, म्हणजे तुम्हाला निश्चितच स्कॉलरशिपमध्ये फायदा होणार आहे. पुढचा प्रश्न पहा. घरदार नष्ट झाले आहे असा निर्वासित, पोरका, अनाथ की निवासी. घरदार नष्ट झाले आहे असा कोण? निर्वासित. पोरका नाही, पोरका म्हणजे परका. अनाथ, निवासी, निवासी म्हणजे घर असलेला. निर्वासित जे आहे या ठिकाणी घरदार नष्ट झाले आहे असा निर्वासित असतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला भूखंड. खाडी, आखात, बेट, द्वीपकल्प. काय मग याचं? तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला भूखंड, खाडी, आखात आणि बेट. ह्याला म्हणतात का बेट? तिन्ही बाजूनी पाणी असतं का वेढलेलं? नाही. द्वीपकल्प जे असतं तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला भूखंड जे आहे त्याला द्वीपकल्प असे म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे बरं का. पुढचा प्रश्न पहा. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा. कर्तव्यदक्ष, कृतघ्न, कर्तव्य परांडमुख आणि कृतज्ञ. तर मग काय येईल याचं उत्तर बघा. कर्तव्यदक्ष, कृतघ्न, कर्तव्य परांडमुख, कृतज्ञ येणार नाही, तर काय येईल मग याचं? कर्तव्याकडे पाठ फिरवणारा, कर्तव्य परांडमुख. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा. पंचवीस वर्षांनी साजरा केलेला महोत्सव कोणता असतो? सुवर्ण महोत्सव, हिरक, अमृत महोत्सव की रौप्य महोत्सव. कोणता असतो सांगा बरं. पहा या ठिकाणी अमृत महोत्सव. 25 वर्षांनी साजरा केलेला महोत्सव म्हणजे अमृत महोत्सव असतो. पर्याय क्रमांक 3. मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण. मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण खानावळ,
सदावर्त, पानपोई की धर्मशाळा? मोफत अन्न खानावळीमध्ये भेटतं का? नाही, सदावर्त पण पानपोईमध्ये पण भेटत नाही. तर या ठिकाणी धर्मशाळा जी आहे, धर्मशाळेमध्ये मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण. काय येईल मग याचं उत्तर? खानावळ येणार नाही, पानपोई. धर्मशाळा जी आहे इथं पण नाही मिळणार, धर्मशाळा आहे, धर्माची शाळा. मग सदावर्त जे आहे मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण, सदावर्त येईल. पर्याय क्रमांक 2. दुसरा 9वा प्रश्न पहा. पक्ष्यांच्या नजरेतून दिसणारे मनोहारी दृश्य. पक्ष्यांच्या नजरेतून दिसणारे मनोहारी दृश्य म्हणजे काय येईल मग याचं? या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे. विहंगम, विस्तीर्ण, क्षितिज, मनोवेधक. तर काय येईल याचं उत्तर सांगा बरं. विहंगम. ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत. विहंगम हे जे आहे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. पक्ष्याच्या नजरेतून दिसणारे मनोहारी दृश्य. पुढचा प्रश्न पहा. दगडाचे काम करणारा. काय मग? गवंडी, कामगार, पाथरवट, कारागीर. काय येईल याचं उत्तर? दगडाचे काम करणारा गवंडी नाही तर पाथरवट. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न पहा. 2 नद्या एकत्र मिळण्याची जागा. यासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. 2 नद्या एकत्र येतात तेव्हा काय होतो? संगम. त्या ठिकाणी संगम. शब्दसमूहाबद्दल एक शब्द काय या ठिकाणी? संगम. उगम नाही, निगम नाही, दुर्गम नाही तर संगम. 2 नद्या एकत्र मिळण्याची जागा म्हणजेच संगम. पर्याय क्रमांक 3 पहा. उपकाराखाली दबलेला, उपकाराखाली दबलेला या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा. कृतज्ञ, अपकार, पोरका आणि मिंधा. तर पहा या ठिकाणी कृतज्ञ येणार नाही, अपकार, पोरका येणार नाही, हे शब्द वेगळे आहेत. तर मिंधा, उपकाराखाली दबलेला म्हणजेच मिंधा. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. पुढचा पहा. पुढील प्रत्येक शब्दासाठी योग्य अर्थ असलेल्या शब्दसमूहाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पुढील प्रत्येक शब्दासाठी योग्य अर्थ असलेल्या शब्दसमूहाबद्दल शब्दसमूहाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी रंगवायचा आहे. नियतकालिक हा शब्द दिलेला आहे. शब्दसमूहाच्या पर्याय या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर पहा, नियतकालिक हा शब्द आहे. मग नियतकालिक एका वर्षाने प्रसिद्ध होणारे आहे का? न, प्रत्येक दिवशी प्रसिद्ध होणारे, ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे, प्रत्येक महिन्याने प्रसिद्ध होणारे मासिक असते, प्रत्येक दिवशी, 1 वर्षाने वार्षिक. तर ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे काय असते मग? नियतकालिक म्हणजेच ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. संचारबंदी. सर्वत्र फिरण्यास मुभा असते का संचारबंदी असल्यानंतर? नाही. पर्यटन स्थळे पाहण्यास बंदी? नाही, हे पण येणार नाही. मोकळेपणाने फिरण्यास मनाई? येईल हे. मोकळेपणाने फिरण्यास मनाई असते. संचारबंदी चालू झाली, एखाद्या राज्यामध्ये दंगा झाला तर त्या ठिकाणी संचारबंदीच लागू होते. पोलिस इकडे तिकडे फिरतात, रस्त्याने कुणालाच 2-2 माणसाशिवाय जाता येत नाही, त्याला संचारबंदी म्हणतात. तर मग मोकळेपणाने फिरण्यास मनाई असते. मोकळेपणाने बोलण्यास मनाई. आपण घरात बसून बोलू शकतो, याला कोण रोखणार आहे. पण रस्त्यावर बाहेर जर आपण गेलो, 5-6 लोकांचा 10 लोकांचा समूह करून आपण फिरू शकत नाही.
म्हणून त्या ठिकाणी मोकळेपणाने फिरण्यास मनाई हा संचारबंदी या शब्दासाठी योग्य शब्द आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा. मदारी. मदारी ह्या शब्दाबद्दल शब्दसमूह हा शब्द या ठिकाणी आपणाला तो शब्द शोधायचा आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द दिलेला आहे. मग शब्दसमूह या ठिकाणी आपल्याला मदारी या शब्दाचा शोधायचा आहे. उंटाला हाकणारा. मदारी उंटाला हाकणारा, हत्ती चालवणारा, अस्वलाचा खेळ करणारा कोण असतो? दरवेशी असतो. माकडाचा खेळ करणारा. मग काय याचं उत्तर सांगा बरं चला. तर या ठिकाणी पहा, मदारी म्हणजे माकडाचा खेळ करणारा. पर्याय क्रमांक 3 जे आहे पर्याय क्रमांक 4 जे आहे याचं उत्तर आहे. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. पुढचा प्रश्न पहा. अनुज. अनुज या शब्दाबद्दल अनुज हे जे आहे हे शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे हा. मग शब्दसमूह या ठिकाणी याचा आपल्याला शोधायचा आहे. मागून जन्मलेला, आधी जन्मलेला, चिखलातून जन्मलेला, अंड्यातून जन्मलेला. काय याचं उत्तर रे? अनुज म्हणजे मागून जन्मलेला. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. तगाई. तगाई या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे. तर त्या शब्दसमूहाबद्दल हा शब्द या ठिकाणी आपणाला शोधायचा आहे. कोणत्या शब्दसमूहाबद्दल हा तगाई एक शब्द आहे. या ठिकाणी पहा. सरकारने व्यावसायिकावर बसलेला कर, शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज, शत्रू मुलखातून गोळा केलेला कर, शेठ सावकारांकडून शेतीसाठी घेतलेले खाजगी कर्ज. तर पहा या ठिकाणी हे सुद्धा येणार नाही. तर शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी जे कर्ज असते त्याला तगाई म्हणतात. शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. आलं लक्षात? पुढचा प्रश्न पहा. सोपं आहे, काहीच नाही याच्यामध्ये, सराव करा, येऊन जाईल तुम्हाला. पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल पर्यायातील कोणता शब्द योग्य नाही त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी रंगवा असा प्रश्न आहे. पहा, पहिला प्रश्न. हरणासारखे डोळे असलेली. शब्दसमूहाबद्दल पर्यायातील कोणता शब्द योग्य नाही. यात हे शब्दसमूह दिलेला आहे आणि पर्यायातील योग्य शब्द कोणता नाही असा प्रश्न या ठिकाणी आहे. तर मग 3 जे आहेत ते बरोबर आहे आणि 1 जे आहे ते योग्य नाही या ठिकाणी, बरं का. योग्य नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. मग हरणासारखे डोळे असलेली, कुरंग नयना, मीनाक्षी, मृगाक्षी, हरिणाक्षी. तर पहा, कुरंग नयना, मृगांक्षी, हरिणाक्षी हे हरणासारखे डोळे असलेले असतात. तर मीनाक्षी जे आहे वेगळा आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे हा चुकीचा आहे. पुढचा प्रश्न पहा. मालाचा साठा करून ठेवण्याची जागा. मालाचा साठा करून ठेवण्याची जागा काय? गोदाम, वखार, कोठार, भंडारखाना. काय येईल मग याचं उत्तर? गोदाम, वखार, कोठार की भंडारखाना. भंडारखाना जे आहे मालाचा साठा करून ठेवण्याची जागा, भंडारखाना. पर्याय क्रमांक 4. तिसरा प्रश्न पहा. मन आकर्षित करणारा, मन कवडा, मनोहर, चित्तवेधक, चित्ताकर्षक. तर काय येईल या प्रश्नाचं उत्तर रे बाबा? मन कवडा. मन कवडा रे.
हुशार आहेत की विद्यार्थी? बरेच विद्यार्थी उत्तर देत आहेत. खूप छान. मन कवडा जे आहे, मन आकर्षित करणारा, या शब्दसमूहाबद्दल एक शब्द जे आहे मन कवडा जे आहे हा चुकीचा शब्द आहे. मन आकर्षित करणारा मनोहर, चित्तवेधक आणि चित्ताकर्षक जे आहे या ठिकाणी हे योग्य आहेत, हे अयोग्य आहे. म्हणून मन कवडा जे आहे याचं उत्तर येईल. लोकांचे नेतृत्व करणारा, लोकनायक, पुढारी, नेता, अनुयायी. मग काय रे याचं उत्तर? मला तर वाटतं लोकांचे नेतृत्व करणारा लोकनायक असतो, पुढारी नेता असतो, अनुयायी जो असतो वेगळा आहे. या ठिकाणी योग्य शब्द नाही हा, म्हणून पर्याय क्रमांक 4 येईल याचं उत्तर. पुढचा पहा. जुन्या मतांना चिकटून राहणारा, कर्मठ, पुरोगामी, सनातनी, पुराणमतवादी. तर पहा या ठिकाणी कर्मठ, जुन्या मतांना चिकटून राहणारा, कर्मठ असतो, सनातनी असतो, पुराणमतवादी असतो. तर पुरोगामी जे आहे हा वेगळा आहे, योग्य नसलेला शब्द या ठिकाणी शब्दसमूहाबद्दल हा योग्य नाही आहे. पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढीलपैकी चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न आहे. पुढीलपैकी चुकीच्या अर्थाचा पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे आणि पर्याय रंगवायचे, तर वर्तुळ काळं करायचंय. चला झाडाच्या सालीपासून बनलेली वस्त्रे, वल्कले. झाडाच्या सालीपासून बनलेली वस्त्रे वल्कले. नारळाच्या झाडाची पाने झावळ्या. बरोबर आहे. नवरदेवाची आई वरमाई, नवरदेवाची आई वरमाई असते. जगाचा नाश होण्याची वेळ दुष्काळ. जगाचा नाश होण्याची वेळ दुष्काळ. दुष्काळ पडला तर जगाचा नाश होतो का? नाही. तर पर्याय क्रमांक जे आहे पर्याय क्रमांक 4 चुकीच्या अर्थाचा पर्याय आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. जमिनीखालून गेलेला रस्ता भुयार. बरोबर आहे. जमिनीवर राहणारे प्राणी भूचर. जमिनीचे दान भूदान. बातमी आणून देणारा वृत्तनिवेदक. वृत्तनिवेदक असतो का? बातमी आणून देणारा वार्ताहर असतो. म्हणून या ठिकाणी हे जो आहे पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. या ठिकाणी वार्ताहर आला असतं तर बरोबर असतं, मग वृत्तनिवेदक दिलेला आहे या ठिकाणी चुकीचा आहे पर्याय. पहा पुढचा प्रश्न पहा. अरे दिसते ना? ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे अनुपम. योग्य वाक्य योग्य आहे बरं. ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा परोपकारी. परोपकारी का? ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात असा आजानुबाहू. ज्याने खूप ऐकले आहे असा बहुश्रुत. ज्याने खूप ऐकले आहे असा बहुश्रुत. हे पर्याय योग्य आहे. परत ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा परोपकारी हे चुकीचं आहे वाक्य. या ठिकाणी या शब्दसमूहाबद्दल परोपकारी उपकार झालेले आहे असा, हे परोपकारी हा शब्दसमूहाबद्दल येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे चुकीचा आहे. चला पुढचा प्रश्न पहा. काय सांगाव तुम्हाला तुम्ही जर हे शब्दसमूहाबद्दल एक शब्द पाठ केलो तर तुम्हाला कसल्याच प्रकारचा प्रश्न विचारू द्या हो, तुम्हाला एका झटक्यात उत्तर येऊन जातं. तुम्ही केलं पाहिजे, फक्त अभ्यास चिकाटीनं केला पाहिजे, तुम्हाला निश्चितच परीक्षेत यश येईल. चला 4था प्रश्न. 4 पाय असलेला चतुष्पाद. 4 पाय असलेला चतुष्पाद
हे वाक्य तर बरोबर आहे. सैन्यांची गोलाकार केलेली रचना. चक्रव्यूह हे पण बरोबर आहे. स्वतःच्या हिताचा त्याग करणारा स्वार्थी. स्वतःच्या हिताचा त्याग करणारा स्वार्थी कसा होईल बरं? आता निस्वार्थी होईल, स्वार्थी नाही होणार. हे चुकीचं आहे वाक्य. दगडासारखे हृदय असलेला पाषाण हृदयी, बरोबर आहे. पण म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे या ठिकाणी याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. चला, 2 नद्यामधील प्रदेश. दोआब. 2 नद्यातील प्रदेश जे आहे त्याला दोआब म्हणतात. 2 नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण संगम, बरोबर आहे. दारावरील पहारेकरी शिपाई. दारावरील पहारेकऱ्याला आपण शिपाई म्हणतो का? नाही, पहारेकरी. 2दा जन्मलेला द्विज. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मधील जे आहे हे चुकीचं वाक्य आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द या ठिकाणी नाही. म्हणून तर तुम्ही शब्दसमूह दररोज वाचन करा. तुम्हाला निश्चितच यावर प्रश्न विचारले जातात. 5वी स्कॉलरशिपच्या नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, या विद्यार्थ्यांसाठी हा घटक खूप महत्त्वाचा आहे बरं का. उतार्यामध्ये हा घटक तुमचे मार्क घट्ट करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करत चला. बाय.